लक्ष्मण हाके यांच्यावर पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये, त्याचबरोबर नोंदी आणि प्रमाणपत्र खोटी दिली असतील तर त्या संदर्भात कारवाई व्हावी ही मागणी त्यांनी केली असेल तर त्यात गैर काय असं पंकजा मुंडे म्हटल्यात। त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी आणि मराठा समाज यांच्यामध्ये भांडणं लावण्याचं होतंय। दोन्ही बाजूंना समोरासमोर चर्चा झाल्यास योग्य निर्णय घेता येईल असं पंकजा मुंडे म्हणाल्या। यावेळी मनोज जरांगे यांना टोला देखील लगावलाय। सर्वप्रथम ही एक चांगली गोष्ट आहे की त्यांच्या उपोषणाची दखल घेतली गेलेली आहे आणि त्यांनी हे उपोषण स्थगित केलंय। याचा अर्थ त्यांची सरकारकडून अशी अपेक्षा आहे की जे प्रश्न त्यांनी मांडलेत किंवा ज्या फॅक्ट्स त्यांनी दाखवलेल्या आहेत सरकारसमोर त्याच्याबद्दलची स्पष्टता व्हावी, त्याच्याबद्दलचं सरकारकडून सकारात्मक आणि योग्य उत्तर मिळावं या अपेक्षेने नक्की त्यांनी ते स्थगित केलं असेल। आणि माझी अपेक्षा आहे की त्या स्थगित उपोषणाला परत उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये, अशा प्रकारे सरकारने त्याच्यावर तोडगा काढायला पाहिजे। लक्ष्मण हाकेंच्या आणि वाघमारेंच्या उपोषणाविषयी माझ्या मनामध्ये आदर असा आहे की त्यांची भाषा, त्यांची बोलणं, त्यांचं विचार मांडणं ह्या सगळ्या गोष्टी मुद्द्याला धरून आहेत। कोणाला ललकारणं, कोणाची बघू म्हणणं, भाया सारणं ही त्यांची भूमिकाच नाही। त्यामुळे माझा फोकस आता त्यांच्या सालच उपोषणाकडे आहे आणि मी त्यांच्या बाजूनी ह्याच्यामुळे विचार करते की त्यांचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे जर खरे असतील तरच त्यांच्या बाजूनी राहील ना, हा विषय क्लिअरच होईल ना। त्यामुळे मला एक त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, त्यांच्या आविर्भावामधनं एक रिस्पेक्ट वाटतो की त्यांच्या म्हणण्याला आपण लक्ष दिलं पाहिजे। नक्कीच ही परिस्थिती गंभीर आहे। या परिस्थितीला फक्त राज्यकर्ते सोडवू शकतात। त्यांची स्पष्टता आणि त्यांनी घेतलेली भूमिका हीच मला वाटतं या दोघांच्याही विषयांना मार्गी लावू शकते। मला असं वाटतं की दोनही समाजाच्या प्रमुख लोकांनी आपले मुद्दे संविधानिक पद्धतीने घेऊन एकत्र बैठक ही मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून घेतली आणि समोरासमोर त्यांची सुद्धा चर्चा झाली तर त्या चर्चेचा सार घेऊन याच्यात निर्णय घेता येतो। शेवटी या देशाच्या घटनेपेक्षा कोणीही मोठं नाही।